नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मास म्हणजे काय, चातुर्मास केव्हा चालू झाला आणि या चातुर्मासात भगवान विष्णू निद्रासनात का जातात याविषयीची कथा. चातुर्मास हा आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीपासून चालू झाला ते कार्तिक एकादशीपर्यंत असणार आहे. या आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या नामस्मरणात भक्तगण लीन होऊन जातात. या विठुरायाचे सावळे रूप म्हणजेच भगवान विष्णूचा अवतार होय. आषाढ महिना हा भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी सर्वात शुभ आणि पवित्र मानला जातो. ह्या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा आराधना केल्याने सर्व दुःखे दूर होतात. तर चातुर्मास म्हणजे काय? चातुर्मास म्हणजे एकूण 4 महिन्याचा काळ. ह्या चातुर्मासात आषाढ महिन्याचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद व अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवसांचा समावेश असतो. आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत जो काळ असतो तो अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्यालाच चातुर्मास असे म्हणतात. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात प्रस्थान करून शेषनागावर निद्रा घेतात आणि कार्तिक शुक्ल एकादशीस देव निद्रेतून जागे होतात. ह्या 4 महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तसेच या काळात भगवान विष्णू आणि इतर देव हे निद्रासनात जातात. हा चातुर्मास आषाढी एकादशीपासून सुरू झाला असून तो 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे. पण भगवान विष्णू चातुर्मासात निद्रासनात का जातात त्यामागची कथा कोणती आहे? चला तर मग जाणून घेऊया. आषाढी एकादशीच्या दिवशी चातुर्मासाला सुरुवात होते. याच काळात भगवान विष्णू पुढील कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे एकूण 4 महिन्यासाठी निद्रासनात जातात. ते निद्रासनात जाण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. ती पौराणिक कथा अशी की राजा बळीने जेव्हा तिन्ही दरबारांचा ताबा घेतला होता तेव्हा इंद्रदेवाने भगवान विष्णूकडे मदत मागितली होती. त्यावेळी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बळीकडे 3 पावले जमीन मागितली. त्यावर वामन अवतारातील भगवान विष्णूंनी पृथ्वी आणि आकाश हे 2 पावलामध्ये मोजले आणि 3रे पाऊल कुठे टाकायचे असा प्रश्न राजा बळीला केला. त्यावरून राजा बळीला समजले की हा कोणी सामान्य माणूस नाही आणि त्यांनी वामन अवतारातील विष्णूला त्यांच्या डोक्यावर 3रे पावले ठेवायला सांगितले. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी तिन्ही दरबार राजा बळीच्या ताब्यातून म्हणजेच तिन्ही लोक मुक्त केले. राजा बळीने केलेले दान आणि भक्ती पाहून भगवान विष्णूंनी त्यांना हवे ते वरदान मागण्यास सांगितले. त्यावर राजा बळी म्हणाले की तू माझ्यासोबत पाताळात चल आणि तिथेच राहा. भगवान विष्णूंनी आपल्या या भक्ताची आज्ञा मान्य करून ते पाताळात राहण्यास गेले. त्यामुळे सर्व देवी देवता आणि माता लक्ष्मी देवी काळजीत पडले. देवी लक्ष्मींनी भगवान विष्णूंना यातून मुक्त करण्यासाठी एक युक्ती केली. त्यांनी एका गरीब स्त्रीचे रूप धारण केले आणि राजा बळीला राखी बांधली. त्या बदल्यात त्यांनी राजा बळीकडे भगवान विष्णूंची मागणी केली. अशा प्रकारे देवी लक्ष्मींनी भगवान विष्णूंची सुटका केली. परंतु भगवान विष्णूंनी आपल्या भक्ताला निराश न करता आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या एकादशीपर्यंत पाताळात राहण्याचे वचन दिले.
याच वचनामुळे भगवान विष्णू हे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या एकादशीपर्यंत म्हणजे एकूण 4 महिने निद्रासनात जातात. या काळात भगवान शिवशंकर सृष्टीची काळजी घेतात. आषाढ महिन्यानंतर भगवान शंकरांचा आवडता महिना म्हणजे श्रावण येतो. या काळात सर्व भक्तगण महादेवांची पूजा करतात. ह्या श्रावणातल्या पूर्ण महिन्यात भगवान भोलेनाथची पूजा अर्चा मनोभावे केली जाते. तसेच त्यानंतर भाद्रपद महिना येतो. या भाद्रपद महिन्यात भगवान श्रीकृष्ण सृष्टीचा कारभार सांभाळतात. त्यानंतर गणेश चतुर्थीचे 10 दिवस येतात. त्यावेळेला श्री गणपती बाप्पा सृष्टीचा कारभार सांभाळतात. त्यानंतर 16 दिवस पितृदेव सृष्टीचा कारभार सांभाळतात. त्यानंतर येते नवरात्र. माता जगदंबा 10 दिवस सृष्टीचा कारभार सांभाळते. नवरात्रीनंतर दिवाळी येते. या दिवाळीच्या 10 दिवसात माता लक्ष्मी सृष्टीचा कारभार सांभाळतात. पुढचे 10 दिवस कुबेर देवता सृष्टीचा कारभार सांभाळतात. आणि त्यानंतर मात्र येते देवउठी एकादशी, म्हणजेच भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा पृथ्वीचा कारभार सांभाळतात. म्हणून या 4 महिन्यात भगवान विष्णूची पूजा आराधना केल्याने सर्व दुःखे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. तर असे होते चातुर्मासाचे महत्त्व आणि भगवान विष्णू निद्रासनात का जातात त्यामागची कथा. श्री स्वामी समर्थ.